जात आहे बाहेर. तुम्हाला नक्कीच कळेल, थोडी सरप्राईज आहे आम्ही कुठे जाणार आहे ते. आणि माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप शेअर करा आणि मला व्ह्यूज पण खूप द्या. आता मी बाहेर चाललो आहे, बघू आता तुम्हाला सरप्राईज आहे आम्ही कुठे जाणार आहे ते. तुम्ही कंटिन्यू बघा ब्लॉग आणि लास्ट एंडपर्यंत बघा. खूप अमेझिंग असणार आहे माझा ब्लॉग, प्लीज बघा. थँक्यू. ओके, आता मी ऑन द वे आहे. सो मला वाटलं आपण जाताना कसा छोटूसा बॅकग्राऊंड आहे वरती इग्नोर करा. मला एवढं पण काही चांगलं एडिटिंग येत नाही. सो एवढी मस्त आहे ना लोकेशन, काय सांगतो काय असं वाटतं. सकाळचे वेळ होतं त्यामुळे खूपच भारी वाटतं. नंबर होतं लोकेशन, तुम्ही नक्की विजिट करा. तुम्हाला बायोमध्ये माझा हे देतो ॲड्रेस देऊन द्यायचा जर जमला तर. हे पुण्यातच आपल्या सोलापूर रोडला आहे. ते पुण्याचं मला कळलं सोलापूर रोडला काय आहे. पुण्याचंच आहे, राम मंदिर आहे. आम्ही घेतली मिसळ आणि मम्मा डॅडाने सुद्धा मिसळच घेतली. हा माझा काका आहे, ह्याने काय घेतलं ते मला नाही माहिती. तो घेईल ते घेईल. आता मी तो घेईल ते आले की दाखवते मी तुम्हाला. आता ही मी मिसळ खाते. भूक लागली खूप, काही सकाळपासून खाल्ले नाही. सकाळी उठली ती डायरेक्टली गाडीत बसली आणि आलोय आम्ही. आता नाश्ता करतोय. नाश्ता करून तुम्हाला भेटते. बाय बाय. मला टेस्ट सांगणार आहे कशी आहे ती बघा. मी आउट ऑफ 10 सांगते तुम्हाला किती. मटकी पडली खाली. परत बघा. अरे यार, ओके आता मी बाईट घेतली आहे. मला तर थोडीशी तरी चांगली वाटली. बघू आता. मी बाईट भेट करते, चावते मी. जे कळेल मला की कशी आहे टेस्ट मी सांगणार. एकच मिनिट थांबा, मला टेस्ट फक्त इमेजिन करू दे. जर भुकेसाठी म्हणायला गेलं तर ह्याला 7 आउट ऑफ 10 देते. जर असंच जर सिम्पल खायला म्हणालं तर 5 आउट ऑफ 10. नंतर भेटते अजून ह्यांचं आईचं आहे ते आलं की तुम्हाला मी दाखवते त्यांनी काय काय घेतलंय ते. तुम्हाला पण बघायला भेटेल. आणि मी अजून नाही सांगितले तुम्हाला की आम्ही कुठे जाणार. मी कंटिन्यू राहाल तर तुम्हाला कळेल की मी काय काय मजा करते, कुठे काय काय जाते. तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये एंडपर्यंत. थँक्यू. यांनी काय दिलं, तो वडा मागवला कसतात तो एवढा तेलकट आलाय ना काय सांगू. दाखवते एवढा तेलकट कोण देतं का. आता त्यांना म्हणाले की थोडंसं तेल द्या तर कमी त्वरी करून द्या. एवढं तेलकट कोण देतं. विचारे हे दोघं काय खाणार. आता बघू त्यांनी तेल कमी करायला सांगितलं. बघू काय होतं. दाखवलं तुम्हाला कसं दिसतं. ॲक्च्युली यांनी एक वडाचा काहीतरी मागवला होता, तुम्हाला त्याचं नाव नाही माहिती, सॉरी. आता ह्यांनी एक दही वडा मागवला आहे, तो दाखवते तुम्हाला कसं दिसतं. वडा याच्या आतमध्ये आता तुम्ही दाखवू नाही शकत. तो ह्याने मागवला आहे. आणि डॅडाने काय मिसळ नाही मागवली, त्याची ती तेलकट आली होती ना, त्यामुळे त्याने ते रिप्लेस केली. ते थोडंसं तेल कमी करून देतीलच. तुम्ही कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा, ठीक आहे. आणि तुम्हाला मी रस्ता पण दाखवते कसं दिसतं. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि खूप खूप व्ह्यूज द्या. आम्हाला कसं वाटतं.
ओके, आता दादा काढता आहेत ब्लॉग. त्यांना आवडतो असं ब्लॉग काढायला. त्यांनी म्हणाले तुम्ही पण करा ब्लॉग, सगळेच करू ब्लॉग आपण. मी कंटिन्यूच करू ब्लॉग. हे बघा दादा त्याची ते बघा काय खाता वाली ग्रीन वाली का ॲक्च्युली ट्रक आला आहे आमच्या गाडीला. तिकडे गाडी अशी थोडीशी लावली आहे ना, तर तिकडे एक ट्रक लावायचा होता. तिकडे स्पेस नाही भेटली ना, सो विचारायला त्याच्यावरून उठवलं कशी असते. तिथे सगळ्यांचं इटिंग चालले आहे. इटिंग टाईम आहे हा आमचा, कारण भूक खूप लागली आहे. सकाळी 7 मम्मी पप्पा मध्ये 6 वाजता उठले होते, 5:45 वाजता. आणि मी ॲक्च्युली माझ्या 7 वाजता सुटले. 7:30 पर्यंत माझी डायरी झाली सगळी. मला उठायला नाही जमत, दररोज स्कूल असतं आणि सगळं शेड्यूल असतं. आमची गाडी त्याच्या बॅक साईडला आहे. आम्ही इथे कुठे आलो, मी विसरूनच गेले आम्ही कुठे आलो सांगण्यास. आम्ही इथे कुठे आलो रे आपण? इथे नाव काय याचं? नाव काय महाबालाची मिसळ. हे एक्झॅक्ट कुठे आहे ग? सोलापूर रोडवरती आहे. महाबालाची मिसळ. हे तुम्ही इथे नक्की येऊ शकता. मिसळ चांगली भेटते. टेस्ट कशी आहे? दहीवड्याची नाईस. 10 out of 7. म्हणजे माझ्यासारखंच आहे. ठीक आहे, ओके. तुला जर भूक लागलीच, तर तुम्हाला नाश्ता करायला हे चांगलं आहे. आतमध्ये यायची गरज नाही. हां, हायवेलाच आहे ॲक्च्युली. येऊ शकतो. हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही म्हणून काहीही बोलतं, यांच्याकडे लक्ष नका देऊ. मी जे काही बोलते तुम्हाला ते लक्ष द्या. हे उगाच काय पण जोकिंग करतात. फर्स्ट थिंग, आय डोंट टेक टी. आता लवकर फिनिश करूया आपण. जायचं कंटिन्यू करायचं आपल्याला. ओके, आता लवकर फिनिश करूया आपण. तुम्हाला सरप्राईज आहे. हे बघा, त्याला लवकर खात आहे आपण. So eating is there and माझी इंग्लिश तुम्हाला नाही कळणार अशी माझी इंग्लिश आहे. रस्ता पण ॲक्च्युली खूप जोरात भूक लागली आहे आणि लवकर खाते आता. काही ठिकाणी
ऑब्झर्वेशन पण ठेवलं की के सो आता मी लवकर लवकर खाऊन घेते मग तुम्हाला मी सरप्राईज देणार आहे तुम्हाला म्हणाले होते मी तर मी 4 पाऊंड ऑलमोस्ट 4 मिळत बाबा एवढं नाही खाणार अनलिमिटेड म्हणजे ती ॲक्च्युली माझा हा ब्लॉग लेट येतोय की आता मी लिंबू मस्तपैकी पिळलेला आहे मस्त आंबट तिखट आहे आणि पाव खूप आले आहेत आणि मी फक्त त्यातले एकच घेणार कारण 4 आउट ऑफ 4 नाही 4 जाऊच नाही शकत भूक आहे पण एवढे पाव काढलं तर चावतात पाव माझा ब्लॉग लेट येतोय कारण मला म्हणाले होते मी की सॅटर्डेला जर ब्लॉग आला तर मी परत नाही सेंड करणार पण खूप धावपळ चालू होती इकडून तिकडे खूप चाललं होतं माझं वेळच नव्हता तर मी ठरवलं कसं आपण टुरिस्ट प्लेसला जातो पुढे ते आपण खूप करूया बरोबर आहे तुम्हाला म्हणजे मला ब्लॉग करायचा असतो पण काय टॉपिकवरती ब्लॉग काढू हेच मला काय कळत नाही सो मग मी बघितलं मी मग म्हटलं की ठीक आहे आपण हे करू काय टुरिस्ट प्लेसला आपण जातोय संडेला तर आपण ब्लॉग काढूया तिकडे गर्दी होती आम्ही थोडंसं थांबलो होतो वेट केलं होतं आणि नंतर मग आम्ही गेलो कारण एवढा रशमध्ये आम्हाला नाश्ता करायला मिळालं थोडासा आपण ड्रेस बीस आणि फ्लॉगसुद्धा काढायचं होतं ना सो आणि जर कुठे जायचं नाही म्हणाले टुरिस्ट प्लेस नसलं तर एवढं ब्लॉगमध्ये काय मजा येत नाही जेवढी अशी कुठे बाहेर जाता नाही तेवढ्या पण मला एवढ्या टुरिस्ट प्लेसवरती दाखवणार आहे सरप्राईजवरती एवढा ब्लॉग नाही काढायला जमला मला कारण खूप रश होती तर आम्ही लास्टला तिकडे गेलो ना ते खूप अमेझिंग आहे बघा शकतो तुम्ही बघा ब्लॉग कंटिन्यू बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा शेअर करा आणि खूप लाईक करा व्ह्यूज द्या तुमचं असंच प्रेम माझ्यासोबत असं म्हणजे जास्त अजून इम्प्रूव्हमेंट होते माझं तुमचं प्रेम मला खूप मिळू दे हीच माझी अपेक्षा आहे गाठ मारतात ना हवा बंद झालं होतात ते खूप त्रास होईल पॅकिंगमध्ये असतं इंजेक्शन मारतात बेक करतात त्यावर केमिकल मारतात ओके आपण जास्त पण पाव खायचे नाहीत पाव जास्त आपले हेल्दी नसतो आपल्या हेल्थसाठी पाव हेल्दी नसतो हे सांगते मी तर गाडीकडेच बघते आमच्या चला आता आपण लवकर फिनिश करूया जातच नाहीये पहिले 2 पावाचे हेच होतं लवकर खायचं मला माहिती आहे का नाश्त्याला सुद्धा ना अर्धा तास लागतो बाहेर गेलो तरी करते लवकर बाहेर गेला तिथे पाव मिसळच खायचे म्हणजे मिसळ आणि पावची खूप आवडते तुझा रिव्ह्यू काय चांगला आणि शेवपुरी वगैरे सगळे नाश्ता किती झाला तुझा 4 आउट ऑफ 10 5 आउट ऑफ 4 हॉटेलचा रेशो हे नसतो रेटिंग 5 नसते स्वरा 10 नसतं हां आपल्या याने विचारते 5नेच रेटिंग असतं कॉमन मी आउट ऑफ म्हणते माझी आली तो जाणारा म्हणतो जाणारा आवडला आहे 4 आउट ऑफ 5 झाडाचा याच्यामध्ये ना फूड ब्लॉगरला आणि बोलून आपल्या ह्याचं हे करा तुम्हाला आम्ही फ्री खायला देतो तुमच्यावर 4 लोकांना फ्री काही सांगितलं मागे आम्ही ट्रेकला गेलो ना ट्रेकला वेंगुर्ल्याचे 2 जण मला भेटले ओके बहीण भाऊ होते पण मी तर आम्ही चालतो आम्ही तुम्ही ट्रेक करा तुमचं खायचं बेचं जेवायचं जो काही ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे तो आम्ही करतो तुम्ही फक्त व्हिडिओ पोस्ट करायचे रील्स बनवायचे आणि तुम्ही पोस्ट करायचे
ज्या लोकांना फ्री घातलेलं ते 50 लोक येतील. मी आताच व्लॉगिंग चालू केलेलं आहे. सो सगळे मला प्लीज सपोर्ट करा. मला सपोर्ट भेटला तर मी अजून काहीतरी इंटरेस्टिंग करायचं मला हे येईल, काय म्हणतात, तुला मी रेटिंग पावर येईल, मी करू शकते हे. आम्ही तिथे जा चांगलं आहे, आम्ही गेलेलो त्या दिवशी असं तसं, मी तू म्हणणार गेलेलीला आवडलं, आपण जायला पाहिजे असं. असं हाचा व्लॉग खूप लेंदी आहे, प्लीज मिस आउट नका करू तुम्ही. मी आज खूप मुद्दामून खूप लेंदी केला आहे कारण तुम्हाला कळेल मी खूप कशी मजा केली आहे. तुम्ही नक्की व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, प्लीज जाऊ नका, प्लीज रिक्वेस्टिंग आय एम टू यू. आपण 12ची नाही घेतली ना, हां 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 12ची मिसळला ते मग सगळं आहे त्याच्यात. तरी पण तसं करत नाही गुलाबजामुन. ॲक्च्युअलमध्ये. गुलाबजामुन वगैरे सगळं 130 रुपयाची मिसळ आहे ती. आम्ही यात एकच ॲक्च्युली दोन मला स्वीट सुद्धा आहे. तिकडे बोर होत बाकी होतं, मटकी, लिंबू, पण हे काय ते करायचं, हे काय आहे, ब्लॉग मसाला टाकायला चालू लागतो. आहे. टाक, 10 सगळ्यांनी रुपयाचं बोलायला टाक. लागले. काय बोलत 20 रुपयाचं पाणी, 30 रुपये देतो. बोलत होते तिकडे गुलाबजाम 10 रुपये. काकाची ते बाजूला माझ्या दुसरं काय बर्फी आहे सो का? म्हणाले की थोडंसं आपण काहीतरी असंच बोलूया. ते पण 10 रुपयाची वडी असेल. त्याने बस झालं मला आता बोलायला चाललंय. 130 रुपये आपली कितीची 90 आणि 130. मी वॉटर ड्रिंक करताना नुसतं वॉटर येते. पाणी पिताना मला प्लीज अवॉइड करा. मी तोंड लावून पाणी पिते, सॉरी फॉर दॅट. कारण तिखट असलं ना काय स्पायसी लागलं तर मी तोंड लावते, मला काही सुचत नाही. थोडी स्पायसी होते ना, मला वाटतं. आपली ती ही मस्त मी आहे. काल गेलो पावभाजी खायला. पावभाजी घेतली मी, कोल्हापुरी पावभाजी घेतली. एवढी झणझणीत दिली नाही, बाप रे. तिथे मी गीता पावभाजीला गेलो निगडीत निगडी. हे छान छान आहे, छान आहे. त्या ऐकतात. नाही हे पण स्पॉन्सर नाही आहे. जे फोन दे मला, किती लाव दे GPay करून. चला मला नंतर मी गाडीत बसले ती बोलते तुमच्याशी. मग मला हे करायचं. आम्ही निघतोय. हे बघा, बघू शकता तुम्ही हॉटेलचं नाव, इथे नक्की व्हिजिट करू शकता तुम्ही. दिस इज बेस्ट फॉर भूक अर्जंट, म्हणजे भूक खूप लागली असेल तर हे खूप मस्त आहे. जर असं येणार तर आय डोंट थिंक दिस इज बेटर. यू कॅन गो एनिवे. जर तुम्हाला खूप जोरात भूक लागली असेल तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. त्यामुळे तुम्ही बघू शकता. आय डोंट थिंक दॅट दिस इज नॉट फॉर. जर भूक नसेल तर हे नाही आहे थोडं. आता मी तुम्हाला एक हे दाखवते. ते एक आम्हाला नर्सरी दिसती आहे, त्यामुळे दाखवते तुम्हाला मी. ही बघा एवढी मोठी नर्सरी आहे. नर्सरीच्या बाजूलाच हे आहे, बघू शकता. इथे हे दोघं आहेत. हा हायवे आहे, सोलापूर हायवे. तुम्हाला कळालं असेलच असं माझी हे आहे. ओके, आता आम्ही जात आहे. तुम्हाला मी दाखवते. मला काहीच नाही कळलं, मी उलटा धरला कॅमेरा, सॉरी. बाय बाय. मस्त लोकेशन आहे इथे रील्स काढायला. ही आमची गाडी आहे मोठी, बघा बघू शकता तुम्ही. इथे येऊन नक्की व्हिजिट करू शकता. ती सोलापूर हायवे रोड आहे. रोड टचच आहे, बघू शकता. ही दोघं इथे उभे आहेत. का उभे आहात तुम्ही इथे? अरे देवा, ड्रायव्हर भयंकर आहे. बघा त्यांचं डिस्कशन. हे बघा ड्रायव्हर दिसत करणार आहे ती. आय एम यम ड्रायव्हर. वेट सी दिस ड्रायव्हर सिटिंग हिअर. आता आपण दरवाजा उघडूया. बघू शकता तुम्ही त्यांचा चेहरा. बघा कसे बसलेत ते, बघा तुम्ही ड्रायव्हिंग सीटवरती. आणि एक्स्ट्रामध्ये ही एक्स्ट्रा आमची गाडी आहे. ह्याच्यामध्ये स्पेस खूप भारी खूप आहे. आता फोटोशूट करतोय आणि नंतर तुम्हाला भेटू. बाय. ओके, आता आम्ही निघतोय. ही आमची गाडी एक्स्ट्रा आहे. एक्स्ट्रामध्ये खूप स्पेस आहे. सनरूफी आहे, CNG पेट्रोल आहे. आम्ही टॉप मॉडेल घेतलं आहे. मोरया
आता तुमचं हे नाव बघू. आता मी गाणे लावतोय, आता मी निघतोय. हा माझ्या बाजूला बसला आहे मॅप लावण्यासाठी फोन द्या बरं. अशी कॉमेडी करतात बघा. आता इथे खूप असे हॉटेल आहेत. मिसळ वडा, मिसळ हे काहीतरी दिसलं नाही मला ते. तू तिकडे असं पण मराठीतून समजत आहे. नाही मराठी शिकलेले. मराठी शिकले मी. इथे बसते, तू मध्ये उभा होता. मॅप बघ, मॅप बघ. जोगेश्वरी सुद्धा मस्त आहे. मला छान मारायचं हा कुठेतरी. इथे ऍक्च्युली मला फोन दे पटकन. हाय. सो आता इथे पोहोचलेलो आहे आम्ही ऑलमोस्ट. जायचं आहे. तुम्ही ह्याला गेला रायगड नाही बघितला हा? रायगड बघितला तू तिकडे गेली ब्लूटूथ डिस्कनेक्ट करून नाही. रायगडला पण जाऊ शकतो. आता रोपवे आहे त्या प्रॉब्लेमची गरज नाही. बघू शकता. काय ते रोपवे आहे ना का त्याला? इथे नाही. रायगडचं ड्रायव्हिंग करणं हेच advantage. हे बघू शकता इथे बसलेला आहे. हे बघा आता आम्ही एंट्री करतोय. आम्ही एंट्री केली. हाय पार्किंग इथे बघ सेम एक्सप्रेस. तू बोलली डॉक्टर सिरांना पण. गाडी बघतोय आपली ते आपण त्यांची बघतोय. इकडे बिंदी असतील अशी. इथे जाऊ का? या झाडाच्या खाली. अरे कलर पण सेमच आहे. तुमची गाडी आहे ना ती? कलर सेमच आहे. अरे जाऊया. पाण्याची बॉटल नको. पाणी पिऊन घे स्वरा, मी बॉटल घेणार नाही. नको पाणी तू केला म्हणतात. की 2 घोट पी. नको. ए भाऊ तिथे उंदरं नाहीत ना? उंदरं कुठे उंदरं आहेत का? नाही इथे लावा मागता आपण. इथे लावू का? इथे लावा गाड्या इथे बस लावली. इथे मध्ये नको लावू का? इथे लावा इथे मागे. हे बघा तुम्ही बघू शकता. ही बघा आपली एक्स्ट्रा. तिकडेच ना एक आमच्यासारखीच एक गाडी आहे. ए भाऊ तिथे लावतो, तिथे पुढे लावतो. पुढे ही बघू शकता इथे आमच्यासारखीच गाडी आहे आणि ही आमची गाडी आहे. बघा, ही आमची आहे, ती दुसऱ्यांची आहे पण ती आमच्यासारखी दिसते. बघा दोन्ही एक सारखे आलेत.
हे बघा एक्स्ट्रा एकच आर्मी कलर आहे, सगळं एकच आहे. इथे मस्त हवा आहे. इथे रील्स ते आम्ही शूटिंगसुद्धा रील्ससुद्धा काढू. आपण जाऊया आता. इथे आम्ही राम मंदिरमध्ये आलेलो आहे. ते ॲक्च्युली लेकमध्ये का नदी मला ना अजून नाही माहिती, पण लेकमध्ये का नदीमध्ये त्यांचं आमचं मंदिर आहे असं अजूनपर्यंत तर मला कळालं नाही. तिकडे एक्झॅक्ट काय आहे ते अजून मलाही काय कळलं नाही आहे. इथे PMT आहे. खूप पण सनलाईट आहे, खूप ऊन आहे. डोक्याला चालू आहे. आणि ॲक्च्युअली इतकं त्रास आहे मला की बघा एक्स्ट्रा तिकडे आहे. ती आमची नाही आहे गाडी, दुसऱ्यांची आहे. ही बघ कॅमल राईड. एडा आपण करायची का कॅमल राईड? आपण करायची दोघी कॅमल राईड. उतर गं. उंटावर बसलीस की तू शाणी होणार. सेम ही आमची गाडी आहे. मोबाईल घे. घेतला. चला चला. उंटावर बसली की शाणी होणार. काही पण नका बोलू. सेमच आहे ना. अरे देवा अरे देवा अरे देवा अरे देवा. लर्निंग आहे. ही पण छान काढली गाडी. कायलँड बरी वाटली गाडी. बघितलं तू हे बघा नवीन लॉन्च केली. बघू शकता. ती 780 ठेवली आहे. जाय 11 पण काय करायची. इथे ना ऐकायला थांबायचं. इथे जाऊया आपण. पुढे 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 जात राहूया. किती हसतायत रे तुम्ही आज? खूप हसायचंय का? हसून घ्या. त्याच्या पुढे चालू नाही. एक शपथ मला ॲक्च्युली अजून एक्झॅक्ट नाही माहिती आपण कुठे आहोत. जेवढं माहिती तेवढं तुम्ही मला मी सांगितलेलं आहे. ते कोण एक ट्रक येत काय बघू शकता. तिकडे चल तिकडे चल तिकडे चल फोटो काढू. तिकडे चल तिकडे चल तिकडे चल तिकडे चल. कट मार्ग असतात. आता मी खरी एंट्री केली आहे. वाव किती भारी. हे बघा किती भारी आहे ना. हे बघू शकता तुम्ही. बघा बघा ते लेक आहे. आता एंट्री केली आहे. तर राम मंदिर आहे. तुम्ही तिकडे धुवायला होते. बघू शकता तुम्ही लोकेशन आहे.
सर काय करायचं माहितीये ते बाबा एंट्री पाहिजे. हे दाखव इथे बघू शकला तुम्ही राम मंदिर आलेलो आहे. हे बघा हनुमान. पुढे जा, नमस्कार कर. खूप हवा होती, आता गेली ती माहिती नाही कुठे गेली. पण जाऊया चला. आपण नदीकडे जाऊया. नदीकडे जायला रस्ता आहे का नाही. इथून आपण मगाशी गेलो होतो असं मला वाटतं. नदीकडे नाही जाऊ शकत का? जाऊ शकतो आपण. जायचं आपण. हे बघ ना पहिल्यांदा. बघितलं ना. बाहेर पडून बाहेर तिकडे जायचं. नाही बाहेर इकडून वरती जायचंय का? आपण आलो ना तिकडे. हे काय वरती टेरेस? हे बघा कालिका देवी आहे इथे. असं सगळं बॅकग्राऊंड आहे. इथे मस्त नदी आहे. नदीवर बांधलेलं आहे हे मंदिर. पुण्यामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये, निसर्गाच्या कुशीमध्ये, निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये, निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं आहे अतिशय नयनरम्य असे ठिकाण. या ठिकाणी आज इथे आम्ही व्हिजिट केलेली आहे. अतिशय शांत, मनमोहक आणि निसर्गसंपन्न असे ठिकाण आहे. या ठिकाणी श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांचा या ठिकाणी पदस्पर्श झालेला आहे. या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी, अतिशय निसर्गरम्य असे ठिकाण आहे. या ठिकाणी अवश्य भेट द्या. श्रीराम श्रीराम श्रीराम. बहुत खूप अतिशय सुंदर असे हे मंदिर. हाय बाय काहीतरी कर का नाही. जा पुढे जा, पुढे जा. आता पाठमोरी दाखव बाई. हाय, आम्ही तिकडे गेलो होतो. तिकडे खूप रश झाल्यानंतर म्हणून रश झाले त्यामुळे आम्हाला जास्त वेळ नाही करता आला. तो मग मी म्हणाले की आपण दुसरीकडे जाऊ. काहीतरी वर्ड म्हणून काहीतरी आहे तिकडे आम्ही आलेलो आहे. बघू शकतो कुतुब मिनारसारखी इथे लोकेशन आहे. इथे हे असं आहे. इथे असं थोडंसं शोसाठी लावलेलं आहे इथे हे.
आणि हे आहे काय नाही ह्याचं नाव कुठे आलो आहे आपण हां वर्ल्ड पीस डोमला आलेलो आहे पुण्यामध्ये आहे पुण्यातच आहे ना ओके आपण नंतर बघूया आम्ही एंट्री करू बघा किती हवा आहे हे बघा खूप मोठं आहे हे बघा. हाय सो आता मी बसलो आहे थोडा वेळ बाहेर जो तुम्हाला आता मी लोकेशन दाखवणार आहे प्रॉपर आणि जे काय मी सिस्टमॅटिकली फोटोज आणि काढलेत ते इन्स्टावरती मी टाकेल इन्स्टा आय डी तुम्हाला मी बायोमध्ये देईल माझ्या बायोमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दोघांच्यामध्ये देईल आता तुम्हाला मी लोकेशन दाखवते बाहेरचं बघा आणि मला कॉमेंट्स करून सांगा कसे आहेत ओके हे बघा हे असं आहे लोकेशन इकडचं सॉरी हे बघा हे असं आहे सगळं किती भारी वाटतंय ना बघायला आणि ह्याची मेन थिंग अशी आहे हे कुतुब मिनार सारखं दिसतं इथून नाही दिसेल तुम्हाला आतमधून दिसेल आणि किती मोठा स्पेस आहे तो बघू शकता तुम्ही इथे भगवद्गीताचं आणि सगळं आहे सगळं तुम्ही या इथे वर्ल्ड काय ते आहे म्हणतं सांगते मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रॉपर वर्ल्ड बघत असाल तुम्ही व्लॉग ही मी अपेक्षा करते तुमच्याकडून प्रॉपर तुम्ही व्लॉग बघाल माझा आणि हे ऑलमोस्ट पुण्यामध्येच आहे पुण्यातच हे सगळं आहे बघण्यासाठी हे बघायला मी तुम्हाला सांगेल कुठे यायचं ते जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही मला सांगा तुम्हाला मी त्याचा ॲड्रेस सेंड करते कॉमेंट्समध्ये त्याचा ॲड्रेस कुठे आहे एक्झॅक्ट आम्हाला पण माहिती नव्हतं आम्ही त्याच्या जवळ आलो होतो ना म्हणून आम्हाला कळालं आता असंच जरा टाईमपास करतो आहे काहीतरी जेवण करायला जाऊ नंतर कुठे जाऊ ते तुम्हाला आम्ही दाखवतो असं प्लॅन झाला की ॲडव्हेंचर पार्कलासुद्धा जायचं आहे मी ॲडव्हेंचर पार्कला शूट नाही करू शकत मी व्हिडिओ असे शॉर्ट व्हिडिओ काढते जे आपले करतात ना तसे व्हिडिओज काढेल आणि मग व्हिडिओज काढून मी तुम्हाला कट करून शेअर करेल आणि आता असं झालेलं आहे मी सावलीतून सांगते तुम्हाला आता असं झालेलं आहे आम्ही एकतर आलो होतो इथे फिरण्यासाठीच आलो होतो जवळपास 10-15 मिनिटाच्या अंतरावरती आलो होतो तुम्हाला मी दाखवलेलं होतं राम मंदिरकडे मी आली होते आणि राम मंदिरकडे आम्ही काय मजा केली धमाल केली मी सांगू नाही शकत तुम्हाला केवढी मजा केली तिकडे बदकसुद्धा होते मस्त होते ते झोपतात कसे त्यांचे फीचर्ससुद्धा आम्हाला त्यांनी सांगितले ॲक्च्युली तिकडे नेटवर्कचा इश्यू होता आणि माझा कॅमेरासुद्धा ओपन होता माझ्या काकाचं बघितला मम्मीचं बघितला पप्पांचं बघितला ॲक्च्युली मलासुद्धा मी बघितला पण तो होतच नव्हता सो मी ठरवलं मग असू दे फोटोज काढू आणि इंस्टाग्रामवरती आपण सेंड करू तुम्हाला इंस्टाग्रामवर मी पोस्ट करेल ते तुम्ही बघा ते इंस्टाग्रामवरती मी बायोमध्ये दिलेली आता लिंक दिली नाही अजून ॲक्च्युली मला ते माहिती नव्हतं लिंक कशी करायची आणि मी अशी फर्स्ट टाईम अशी ब्लॉग चालू करते ना आणि करण्यासाठी पण जरा हे लागतं ना इंस्टाग्रामवरती मला मॉडर्न इंस्टावरती सुद्धा मला खूप मोठं करा व्ह्यूज पण खूप द्या यूट्यूबवरती तर खूपच प्रेम द्या इंस्टाग्रामवरती पण सांगा आणि तुमच्या जे काय फ्रेंड्स आणि असतील त्यांना माझा हा ब्लॉग शेअर करा तुम्ही इथे सुद्धा विजिट करू शकता असं नाही की हे फक्त चिल्ड्रनसाठीच आहे किंवा असं नाही की हे फक्त यंग वुमनवर ह्याच्यासाठी आहे असं नाही आहे तुम्ही येऊ शकता कधी पण
फक्त राम मंदिरसाठी पे अँड पार्क आहे फक्त. बाकी एंट्री मंदिरमध्ये द्यायची काही फी नाही आहे. फक्त तुम्ही या, पे अँड पार्क करा. तुम्ही बॅग पाठीमागे पण ठेवू शकता. पण ते ॲक्च्युली ना चालायला खूप लागतं ना. आता ऊन पण खूप आहे. विंटर चालू आहे पण नाही एवढं गरम होतं आहे. मग तुम्हाला मी काय सांगू, एवढं गरम होतं आहे ना तुम्हाला मी काय सांगू. मग आम्ही वरती गाडी घेऊन गेलो. मला 50 रुपीज पे अँड पार्क आहे 4 व्हीलरसाठी. 2 व्हीलरसाठी नाही माहिती. आम्ही 4 व्हीलर घेऊन गेलो होतो ना. सो दॅट्स वाय ॲक्च्युली आता खूप थकलो आहे आम्ही. सकाळी 7पासून 7:30पासून बाहेर आहोत. सो म्हणाले की थोडंसं जेवू, बघू आता काय जाऊ. एक वॉटरफॉल आहे असा थंडीमध्ये. वॉटरफॉल थंडी नाही ते पुण्यात, एवढी पुण्यात गरमी होती ना काय सांगू. एवढी गरमी होती बघा ना ऊन कसं. आणि थंडीची ते जरा थोडी हवा आहे, ओला तरी इथे हवा आहे. त्याच्यामुळे ते काहीच नव्हतं पूर्ण आतमध्ये. तर बाई एवढं चिल वाटतं आहे ना. तुम्हाला मी सगळ्यांची दाखवते व्हिडिओ मी काढलेला होता, तर मी एडिट करून तुम्हाला शेअर करेन. आणि काय बोलायचं असेल तर सांगा मी नक्की. हां, आणि तुम्ही पण मला कॉमेंट करून सांगू शकता मी काय ब्लॉग करू और काय करू. तुम्ही मला सेंड करून म्हणजे हे करून दाखवू शकता. आता मी जाऊ वॉटरफॉलला तर बघू कुठे पण जाऊ शकतो. मला जिमला जाऊ तर घरीसुद्धा जाऊ, कारण आता आमच्यामध्ये एनर्जी जास्त नाही आहे. तर सकाळपासून आम्ही बाहेर आहोत. सकाळपासून आम्ही बाहेर आहोत त्यामुळे ना त्यामुळे सो आता बघू जे काय होईल. जाऊ तर नाही तर नाही. ठीक आहे. आता मी ट्रॅव्हलिंगचं ब्लॉग पूर्ण ऑलमोस्ट खूप झाला असेल. तुम्हाला विजिबल आहे ना मी. थांबा एक मिनटं. हे बघा इथे आम्ही आलो आहे. बरं मी फुल राऊंड येऊन दाखवते कसं. हे बघा इथे फोटोशूट चालू आहे. मी ॲक्च्युली एकसुद्धा रील नाही काढला. रील काढेन असंच वेळ गेलेला आहे. सो आता म्हणाला की इथे हे काढू. वाव, हे अजून ना सेटअप करता अजून त्यांचं फुल नाही झालं. आता अचानकच आम्ही आलो, आम्हाला पण माहिती नव्हतं. आणि ज्यांनी कोणी माझे 3 व्लॉग्स पहिल्याचे बघितले नसतील पहिलेचे, ते म्हणजे जे पहिले तिने मी सेंड केलं तुम्ही बघितले नसतील व्लॉग, तर प्लीज सगळे ते तिन्ही पण आधीचे व्लॉग बघा. आणि आवडले की नाही तुम्ही सांगा. आणि कुठे तुमचं म्हणणं आहे टुरिस्ट प्लेस तिकडे आहे पुण्यामध्ये. सो तुम्ही पण मला सांगू शकता, शेअर करू शकता मला. सो आम्ही आता बघू. खाली अजून एक मंदिर आहे तिकडे जायचं तर जाऊ, नाही तर मग बघू. हे बघा तुम्हाला दाखवायचं होतं ना. दिसतंय का? थांबा. हां, बघितलं नंतर भेटते. बाय बाय. ओके, ते मंदिरात जातोय आम्ही. दिसतंय का नाही मला नाही माहिती. ओके, दिसतंय ना. पाय खूप भाजत आहेत. खाली नमस्कार करायला लागत जाईल ना, त्याशिवाय जात नाही मंदिरात. भारी आहे एकदम. हे एवढं झूम मी नाही केलं. ॲक्च्युली मंदिर नाही आहे. हे बघा हे काय 2 व्ह्यूने केलं. हे काय मंदिर नाही आहे ॲक्च्युली. मला मंदिर वाटलं बाहेरून मंदिरच वाटते. बघा ना, ही सोलर सिस्टम आहे म्हणजे प्लॅनेटचं सोलर सिस्टम नाही. हे बुद्धिझम्स वे ऑफ लाईफ जैनिझम्स आहेत. बुद्धिझम, विश्वरूप दर्शन इथे खाली.
क्रिश्चियनिटी आहे, जैनिझम परत आहे, श्रीमंत बाबा गीता आहे. बघू शकतो हे बघा. भारी आहे ना गाईस, लय म्हणजे ते बोलतात ना लय म्हणजे लय भारी. आम्ही नाही बोलत, खूप भारी. बघा पहा बघितली. हे बघा सिक्कीम, सॉरी हा सिक्कीमच आहे. वे ऑफ लाईफ इट्स अ लाईफ. प्रेयर फॉर युनिव्हर्सल वेलनेसेस, मे ऑल हॅपी. हे गाईज वाचा बरं. मे ऑल बी हॅपी अँड contented, may all the healthy, may all experience may none suffer from drift and sorrow. हे फॉलोशिप आहे महाराज वेदयाज. हे बघू शकता, हे ईदचं आहे असं मला वाटतं. हे इस्लाम हॉली, हे झोरोस्ट्रिनिझमचं काहीतरी आहे, त्याचा आपल्याला माहीत नाही. वे ऑफ लाईफ आहेत हे सगळे जे आहेत मोठे मोठे, ते वे ऑफ लाईफ आहेत. हे बघा महर्षी वेदास खूप आहेत. हे बघा गणपती बाप्पा आहेत, गणपती बाप्पा. हिंदुझम्स बघा, हिंदुझमचा आपण म्हणजे मला हे खूप आवडलं यार, खूप म्हणजे खूप असं वाटतं तिकडे जाऊन बसावं, एवढं भारी वाटते माहिती काय. वे ऑफ लाईफ आहे हे बघा ना, हे वे ऑफ लाईफ आहे, हे वे ऑफ हे नाही आहे ॲक्च्युली, ते वे ऑफ लाईफ आहे, हे वे ऑफ लाईफ आहे. वे ऑफ लाईफ आहे ते पाठीमागचं एक वे ऑफ लाईफ आहे, तिकडचं एक वे ऑफ लाईफ आहे. हे वे ऑफ लाईफ आहे, हे वे ऑफ लाईफ आहे. किती वे ऑफ लाईफ आहेत बाई, हे भारी आहे. आता आपण ह्याला नमस्कार करूया. हे बघा, हे बघा तलवार, ते हे नमस्कार करते. नमस्कार करते. बघू शकता AC हा AC का लावलेला माहिती नाही, एवढी इथे हेवी आहे, हवा आहे. हे आहेत माहिती का, हे ॲक्च्युली मला मंदिर वाटलं होतं. म्हणजे बघायला गेलं तरी मंदिर नव्हतं, ते राम होतं. वाव, तिकडे ना पिकॉकचं हे आहे, त्यांनी क्राफ्ट तिकडे केलेलं पिकॉकचं. मस्त तिकडे फोटो जाऊन काढायचं माझं मनात चाललेलं. जाऊया आपण तिकडे फोटो काढायला, तिकडे खूप भारी आहे. काय सांगू, तुम्ही नक्की विजिट करा. नाही केले ना तर बघा. इथे ना बर्ड्स खूप आहेत खरंच, अतिशय बर्ड्स आहेत इथे. खिडकीतून बघा, दिसतोय का? दिसलं तर मला सांगा दिसतंय म्हणून. मला तर नाही दिसली कारण शेडो असते ना, शॅडो ती आतमधून येते.
ते कॅमेरा सेट आहे करायला. भारी वाटतंय ना असं जे आहे ना माझ्या लहानपासून बरं तुम्हाला दाखवण्यासाठी असं करते. मी काहीही कधीही करते माझं काहीतरी वेगळं करू. यार बोर खूप होते की जाऊन रील्स करते. चला नंतर भेटते तुम्हाला. आता मी जायचं कुठे ओके. सो आता आम्ही इथे जातोय. इथे काय तुम्हाला मी इंटरेस्टिंग दाखवते. हे बघा किती अमेझिंग आहे ना सगळं. आणि इथे हे बघा. आणि तुम्ही बघितलं का मला नाही माहिती इथे सुद्धा तर इथे इथून दिसणार नाही. हे बघू शकता. चप्पल काढून जायचं का घालून जायचं तर मला नाही माहिती. म्हणजे ऑफकोर्स हे मंदिर नसणार आहे. सो आपण आरामात जाऊया. ओके इथे आपण जाऊया. त्यांचं काहीतरी अर्जंट काम होतं मला सांगायचं होतं म्हणून मी गेले होते. फोन घ्यायला होते. तुमचं काळे येतोय चेहरा. हे बघा तिकडे मी जाऊन दाखवते तुम्हाला. 15% ऑलमोस्ट माझी बॅटरी राहिली आहे. सो आता मी व्लॉगिंग नाही करू शकत. मला एक रील करून बस करायला लागणार आहे. जास्त की पप्पा खूप ओरडते. इथे एक आहे हे बघा. भीती वाटते मला. हे बघा तिकडे एक आहे. आता तिकडे मी ऑलमोस्ट गेले सगळं. यार बस कर यार भाई. आपण जाऊया चला आता. चला हा जाऊया आपण. ओरडते रे बाप्पा. कुठे गेली आहे आता शी बाबा. Let's go. हे बघा हा तो पिकॉक तुम्हाला मी सांगते. दिसलं का? हा नॅचरल नाही आहे पिकॉक म्हणजे खरं नाही आहे. कुठे गेले यार. हे मला ना घेऊन नाही जात माहिती आहे का. हा पुढे निघून गेले. अरे यार मला वाटतं तिकडे पुढे गेलेत असं वाटतंय. आणि तिथं कुठे दिसत नाही आहेत. सो ते तिकडेच गेले असतील. एवढ्या लवकर तर काही खाली उतरू नाही शकत आणि जाऊ नाही शकत. सो परत वर जायला लागेल गाईस. यार ही शुड डू चेक. तर हरवले तर मी चला परत वरती. यार काय हे 15% बॅटरी राहिली. मला असं वाटतं तिकडेच असते. मम्मा हे बघा इथे गेलेत. बुक्स
किती शांतता आहे यार. हे बघा, हे असं सेम टू सेम आहे. हे बघा असंच आहे. कुतुब मिनारसारखं दिसतं का नाही मला ते सांगा. स्वामींचंच आहे ना मम्मा, स्वामींचंच आहे ना फोटो मम्मा, स्वामींचंच आहे ना. हां सरस्वती, स्वामी ते हे असतं. खूपच वाटतंय हिला, एवढी शांतता येते. आज खूप मोठा व्लॉग झालाय माझा. सी हाऊ इज सिटिंग पोझिशन. अरे पडला गॉगल. चला आता बाहेर गेल्यावरती बघते, कारण 15% बॅटरी राहिलेली माझी. नंतर भेटू आपण. बाय. पीस ऑफ माइंड ही एक सेंट्रलच्या ठिकाणी लायब्ररी आहे. सगळ्या धर्मामध्ये जे काही ग्रंथ आहेत, ओके, आता मी व्लॉग एंड करते. खूप वेळ झालाय. सो बाय बाय ज्ञान आहे. प्लीज.